विद्येचं दान हे सर्वश्रेष्ठ दान समजले जाते। मात्र महाराष्ट्रामध्ये या विद्येचं दान करणाऱ्या गुरुजींवरच ज्यावेळी उपासमारीची पाळी येते त्यापेक्षा अधिक गंभीर परिस्थिती काय असायला हवी। महाराष्ट्रामध्ये अनेक विना अनुदानित शाळांमध्ये अनेक शिक्षक हे मोजक्या मानधनात किंवा मानधनाच्या व्यतिरिक्त सुद्धा विद्यार्थी घडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतात किंवा तासिका तत्वावरती कार्य करीत आहेत। याचे गांभीर्य लक्षात घेत अमरावती शिक्षक मतदारसंघाचे आमदार डॉक्टर श्रीकांत देशपांडे यांनी शासन दरबारी शिक्षकांची मागणी मांडण्याकरिता कोरोनाच्या काळामध्ये ज्यावेळी सर्व नेते मंडळी आपापल्या घरामध्ये होम क्वारंटाईन झालेली दिसते, अशा परिस्थितीमध्ये ते स्वतः मुंबईला आपल्या स्वतःच्या वाहनाने जात आहेत। यावेळी विदर्भ न्यूज सोबत त्यांनी हितगुज केलं। कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती सगळीकडे हाहाकार माजलेला असताना सुद्धा शिक्षक मतदारसंघ अमरावतीचे आमदार डॉक्टर श्रीकांत देशपांडे यांनी आपला मुंबई दौरा सुनिश्चित केलेला आहे। विना अनुदानित शिक्षकांच्या असलेल्या मागण्या आणि त्या संदर्भामध्ये त्यांच्यावर सध्या आलेली उपासमारीची वेळ या अनुषंगाने त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व सोबतच शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड आणि अजित पवार यांच्या भेटीसाठी मुंबई दौऱ्याचं नियोजन केलेलं आहे। आपण त्यांच्याशी भेटून त्यांना ही विचारणा करणार आहोत की संपूर्ण महाराष्ट्रामधल्या या विना अनुदानित शिक्षकांसाठी त्यांचा मुंबई दौऱ्याचा काय प्लॅन आहे त्याबद्दल आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। नमस्कार। कोरोनाच्या या पार्श्वभूमीवरती आता सध्या सगळीकडे संपूर्ण देशामध्ये लॉकडाऊन असताना सुद्धा आपण मुंबई दौऱ्याचं प्लॅनिंग केलेलं आहे असं आमच्या कानावर आलं आणि नेमकं मुंबई दौरा हा कशासाठी होतो आहे आपला त्याबद्दल सर्वसामान्य जनतेपर्यंत ही माहिती पोहोचविण्यासाठी आपण थोडी मदत करा। मागच्या शासनाने 1 एप्रिल 19 पासून माध्यमिक, प्राथमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना अनुदान मंजूर केले। या शासनाने या मार्चच्या अधिवेशनात तरतूद केली, पण त्याचा शासन निर्णय निघत नाही। अनेक अघोषित शाळा आहेत ज्या घोषित करायच्या आहेत। या शिक्षण क्षेत्रात कोरोनापेक्षाही मोठा धोका सेवा संरक्षणाचा। पूर्वी हे लोक शाळा महाविद्यालय करून मजुरीचं काम करत होते, आता तेही त्यांना मिळेनास झालं। गरीब वर्गाला शासन मदत करतं। यांची अवस्था अशी आहे की भीक नको पण कुत्रा हवं। व्हाईट कॉलर जॉब आहे, खायला काहीच नाही, घरातली परिस्थिती भयानक आहे। काल एका औरंगाबादच्या शिक्षकाचा, मुस्लिम शिक्षकाचा फोन आला। तो अतिशय रड़त रड़त बोला कि साहब रमजान है और मैं अभी 2-3 दिन में आत्महत्या करने वाला हूँ। या अनेक प्रश्नांसाठी तो GR काढण्यासाठी मी आज मुंबईला जातोय, जाणं गरजेचं आहे। याचं कारण असं की वित्त विभागाला कुठलेही अधिकार नसताना वित्त विभाग म्हणताय की आम्हाला दाखवल्याशिवाय, आम्ही निरीक्षण केल्याशिवाय तुम्ही ही ग्रँट वितरित करू नका। आता मुद्दा असा आहे की वित्त विभाग निरीक्षण कसं करणार, प्रत्यक्ष करणार का ग्राउंडवर जाऊन करणार? तर ज्युनियर कॉलेजचं सगळं निरीक्षण ऑलरेडी वित्त विभागाने केलं असतानाही त्याचाही GR आजपर्यंत शासन काढत नाही आहे। हे जे अनुदान मार्चमध्ये मंजूर झालं त्याचा निधी वितरणाचा आदेश शासनाने काढावा यासाठी मी जातोय। सर्व अघोषित शाळा, नैसर्गिक वाढीच्या तुकड्या शासनाने किमान घोषित करून त्यांना दिलासा द्यावा। ते काही ताबडतोब तुम्हाला पैसे मागत नाही, दिलासा द्यावा यासाठी मी जातोय। आणि प्रशासनातल्या काही हास्यास्पद गोष्टी असतात। वाशिम जिल्ह्याचे सर्व पगार शाईची प्रत नसल्यामुळे ट्रेझरीने रोखली। आता इतकी अक्कल नाही का या सगळ्या प्रशासनाला की कोरोनामुळे इकडे तिकडे माणसं जाऊ शकत नाही, शाईची प्रत्यक्ष प्रत येऊ शकत नाही। मला सांगा की जी कामं सगळी ऑनलाईन आहेत तर यांना पगार करण्यासाठी शाईची प्रत लागते। म्हणजे इतके मूर्ख माणसं प्रशासनाची बसली आहेत त्यांच्यासाठी। त्याच्यानंतर CHB प्राध्यापकांचे मानधन नोव्हेंबर 19 पासून मार्च 20 पर्यंत अजूनही मिळालं नाही। एक तर ते तुटपुंजी आहे। त्याच्यासाठी असे सगळे विविध प्रश्न घेऊन मी आज मुंबईला जाणार आणि मला विश्वास आहे
अर्थात मी जबाबदार व्यक्ती आहे, त्यामुळे मी माझी काळजी घेणारच आहे. इतरांनी फार भावनात्मकदृष्ट्या हा प्रसंग घेऊ नये. मी काळजी घेऊन जाणार. मी PPE किट पण आणले, बोलावले आहे, आणि मी वित्तमंत्री आणि शिक्षण मंत्री यांना भेटून हे प्रश्न धसास लावून मगच येणार. एकंदरीत आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विनाअनुदानित शिक्षकांची जी संख्या आहे ही किती आहे, आणि अनुदानित किंवा काही टक्के अनुदानित असलेल्या शिक्षकांची संख्या किती आहे? महाराष्ट्राच्या एकंदर शासकीय कर्मचाऱ्यांपैकी जे 19 लाख शासकीय कर्मचारी आपण म्हणतो, त्यापैकी 6.5 लाख शिक्षक आहे जे 100% अनुदानित आहेत. 42,000 शिक्षक असे आहे जे अंशतः अनुदानित आहे, म्हणजे ज्यांना 20% मिळत आहे, त्यांना पुढचा टप्पाही मंजूर झाला आहे. 40,000 शिक्षक असे आहे की ज्यांना मंजूर झाला आहे, पात्र घोषित झाला आहे, परंतु अनुदान मिळालं नाही. आणि अजून अघोषित आहेत नैसर्गिक वाढीच्या तुकड्या. आता ज्या तुकड्या शासनाने जबरदस्तीने दिल्या, त्या मागितल्या नव्हत्या कोणी, आणि त्याच्यावर काम करणारे सगळे शिक्षक, त्याच्यावर काय म्हणजे सगळ्याच शिक्षण क्षेत्रात काम करणारे हे सगळे शिक्षक किमान डबल ग्रॅज्युएट आहेत. या सगळ्यांची अवस्था शासनाने मजुरापेक्षा निपट्टर करून टाकली. त्यांची संख्या 60,000 आहे. म्हणजे अंशतः अनुदानित 42,000, जे पात्र घोषित झाले ते 40,000, आणि जे अजून अघोषित आहे ते जवळपास 60,000. सद्य परिस्थितीतील शासनाच्या तिजोरीवरील भर पाहता आणि महाराष्ट्र शासनाकडे नसलेला मुबलक निधी, यामुळे ही जी मागणी आहे ही कुठपर्यंत सक्सेस होईल असं आपल्याला वाटतं? निधीची मागणी आम्ही करतच नाही. आम्हाला संरक्षण पाहिजे. म्हणजे शासन कधीतरी आम्हाला स्वीकारणार आहे का, आमचं पालकत्व घेणार आहे का, की आम्हाला वाऱ्यावर सोडून देणार आहे, हा मुद्दा आहे. आता जो निधी मार्चच्या अधिवेशनात मंजूर झाला, त्या निधीचा शासन आदेश निर्गमित करण्याला काय प्रॉब्लेम आहे? शासनाचा पैसा कधीच बुडत नसतो, तो मागे पुढे होईल ना, त्याची आमची तयारी आहे. जे अघोषित बांधव आहे त्यांना भीती अशी आहे की हे घोषितच करणार नाही. आज अनेक बांधवांचं वय 55 झालं आहे. म्हणजे स्थिती अशी आहे की एक माणूस तुम्ही असा पाहिला की जो सरकारी म्हणजे शाळेत नोकरीवर लागला नॉन ग्रँटवर, आणि नॉन ग्रँटवर जो रिटायर्ड झाला, त्याने आयुष्यात काहीच मिळवलं नाही. त्याच्या मायबापाने त्याला जे शिकवलं त्यांचं ते शिक्षण पूर्ण व्यर्थ गेलं, वाया गेलं. मग मुद्दा असा आहे की महाराष्ट्र शासनाच्या परिस्थितीला सहकार्य करायला आम्ही नाही, सगळेच तयार आहे. सगळेच. आम्ही काही ताबडतोब निधीची मागणी करत नाही की आज बिल टाकतो उद्या पैसे द्या. अहो, आम्हाला संरक्षण द्या. जे अघोषित बांधव आहे त्यांचं पालकत्व स्वीकारा की हो आम्ही तुम्हाला पात्र घोषित करतो आणि भविष्यात अनुदान सुरू करतो. एवढीच आमची मागणी आहे. जे अनुदान मंजूर झालंय त्याचा निधी वितरणाचा आदेश काढा. त्याच्यात लिहा भलाई की उपलब्ध निधीनंतर हे अनुदान तुम्हाला वितरित करण्यात येईल. हे जरी झालं तरी एक आशा मिळते, उत्साह होतो आणि जगण्याची उमेद वाढते. आज त्यांची जगण्याची उमेदच संपली आहे. ती उमेद जागवण्याकरता मी जातो. मध्ये होऊ घातलेल्या ज्या आपल्या शिक्षक विधान परिषदांच्या निवडणुका होत्या, या अनुषंगाने हा टप्पा आता कुठपर्यंत लांबेल असं आपल्याला वाटतं? सध्या निवडणूक कोणाच्या धोक्यात आहे असं मला वाटत नाही. याचं कारण निवडणूक आयोगाने विधान परिषदेच्या सगळ्या निवडणुका पुढे ढकलल्या. पण केवळ आणि केवळ मुख्यमंत्र्यांची व्यवस्था व्हावी म्हणून राज्यपालांकडे विनंती करण्यात आली आणि ह्या निवडणुका घेण्यात आल्या विधान परिषदेच्या 9 जागांच्या. आणि तेही आम्ही बिनविरोध करण्याचा प्रयत्न करू या अटीवरच, कारण मतदान झालं तर पुन्हा आमदारांना सगळ्यांना मुंबईला जावं लागेल. त्यामुळे या आता चिन्ह असे आहे की बिनविरोध होत आहेत, 9 फॉर्म भरल्या जात आहेत. पण कुठल्याही निवडणुका म्हटल्या की सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडेल म्हणूनच ग्रामपंचायतच्या निवडणुका त्यांनी पुढे ढकलल्या. आमच्याही निवडणुका पुढे ढकलल्या जातील. किमान 6 महिने तरी
म्हणजे आता डिसेंबरपर्यंत निवडणूक होणार नाही हे नक्की. त्यामुळे या विधान परिषदेच्या निवडणुकांचा मुद्दाच नाही की डिसेंबरमध्ये आता होईल. सुमारे 1 लाख शिक्षक आणि त्यांचे असलेले स्वयंरोजगाराचे प्रश्न, त्यांना न मिळालेली ग्रँट आणि न मिळालेले पेमेंट, असे अनेक मुद्दे घेऊन शिक्षक आमदार श्रीकांत देशपांडे मुंबईला निघत आहेत. आणि कोरोनाच्या या पार्श्वभूमीवर मुंबईला जात असलेला एकमेव आमदार म्हणून त्यांची ख्याती आज तयार झालेली आहे. विदर्भ न्यूजला आपण जो सकाळी वेळ दिला त्याबद्दल आम्ही आपले धन्यवाद करतो. धन्यवाद. जयंत कारमोरे यांना सुद्धा आपण विचारणा करणार आहोत की डॉक्टर श्रीकांत देशपांडे हे जे शिक्षक आमदार मुंबईच्या दौऱ्यानिमित्त त्यांचं काय प्लॅनिंग आहे आणि कशासाठी ते जातात. खरं म्हणजे कालच मला हे समजलं की आमचे शिक्षक आमदार सर्वसामान्य शिक्षकांचे संवेदनशील नेता हे या अशा कोविड-19च्या परिस्थितीमध्ये मुंबईला जाणार ही बातमी मला कळल्याबरोबर मी त्यांना रात्री फोन करायचा प्रयत्न केला, परंतु तो न लागल्यामुळे आज सकाळीच मी त्यांच्याकडे इथे पोहोचलो आणि त्यांच्याशी चर्चा केली. त्यांना सांगितलं की भाऊ, तुम्ही अशा स्थितीमध्ये मुंबईसारख्या ठिकाणी जाऊ नये. आमच्या शिक्षकांना असा नेता आम्हाला भेटणे नाही आहे आणि ईश्वर न करो त्यांच्या आरोग्याला कुठेही इजा पोहोचेल असं घडू नये म्हणून त्यांना आम्ही विनवणी केली. परंतु ते म्हणून आले की मला अनेक शिक्षकांचे दूरध्वनी आले, फोन आले आणि अक्षरशः त्यांची वेळ बिगारायची परिस्थिती निर्माण झाल्या असल्यामुळे मला आता घरी राहत नाही आणि म्हणून मी जाणारच. आणि या शिक्षकांचा मुद्दा शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करणार. माझं व्यक्तिगतसुद्धा असं मत आहे की आमदार श्रीकांत देशपांडे हे जात आहे ज्या कारणासाठी, ते कारण त्यांचं यशस्वी हो. आमच्या भरपूर शुभेच्छा आहे. विनाअनुदानित आणि कायम विनाअनुदानित तत्वावर काम करणारे अनेक वर्षापासून जे शिक्षक बिना पैशाने बिना वेतनाने काम करत आहे, ही वेदना यांची दूर करण्यासाठी शासनाने सर्वतोपरी पावलं उचलावी. मी विनंती करतो आमदार श्रीकांत देशपांडेंना की हा आपल्याला कलंकच कसा काढता येईल शिक्षण क्षेत्रामधला, की कुठलंही शाळा महाविद्यालय देत असताना शासनाने एक तर मान्यता देऊ नये आणि दिलं तर त्यांना हा विनाअनुदानित कायम विनाअनुदानित अशा प्रकारचा त्याला हे लावू नये आणि दिल्याबरोबर पूर्ण 100% अनुदानित देऊन शिक्षकांचं भविष्य, शिक्षकांची जबाबदारी आणि शिक्षकांचं पावित्र्य राखण्याचं काम शासनाने करावं एवढी नम्र विनंती करतो आणि ते कार्यात ते यशस्वी होऊन येतीलच. सगळ्या परिवाराचं म्हणणं आहे की दादांनी जाऊ नये, पण हजारो लोकांचे अश्रू पुसणारा नेता म्हणून आमची श्रीकांताची प्रचिती आहे. शासनापुढे ते प्रश्न मांडतील आणि विनाअनुदानित शिक्षकांच्या चेहऱ्यावर हास्य याही करोनासारख्या भयंकर परिस्थिती फुलवतील अशी आशा व्यक्त करते. त्यांना भरभरून शुभेच्छा देते आणि धन्यवाद मानते.